पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 48 आहे. जयसेनाचार्यांची 54 नंबर गाथा. एकदा म्हणूया. नाणी नाणं च सदा अठ्ठंतरी दोदु अण्णमण्णस्स दोण्णम चेदणत्तं पसजली सम्मं जिणावमदं. काय सांगितलं? ज्ञानी आणि ज्ञान अण्णम अण्णस्स अर्थांतरी दोदू. जर अन्यान्यापासून जर अर्थांतर असतील, भिन्न भिन्न असतील, तर दोन्नम अचेदनम पसजली, दोघांना सुद्धा अचेतनपणा प्राप्त होईल, जे की जिनेंद्र भगवंतांना मान्य नाही, चांगल्या प्रकारे मान्य नाही, असंमत आहे, किंवा तो जो असं मानतो तो जिनेंद्रांचा अवमान आहे. जिनेंद्रांचा केलेला जिनावमत आलंय ना ह्याच्यामध्ये, समयसारमध्ये पण जिनावमदम म्हणजे जिनेंद्र भगवंतांच्या मताच्या बाहेर आहे जो कोणी असं मानतो. कारण जे दिव्यध्वनीमध्ये खिरलेलं वस्तुस्वरूप आहे ते अनेकांत स्वरूप आहे, स्वाधीन आहे. म्हणजे वस्तू स्वातंत्र्य हेच पहिला जिनागमाचं प्राण आहे. आणि जर दोन परस्पर भिन्न असणारे द्रव्य परस्पराला जोडल्यावर मग कार्य होते म्हटलं तर दोघांना एकमेकांची अपेक्षा लागणार. आणि मग सांगितलं हे महत्त्वाचं, अनेकांतवादच राहणार नाही, किंवा स्वाधीन वस्तू स्वतंत्रता जी आहे तीच नष्ट होऊन जाईल. मग कुठलीही वस्तू कुठल्याही अन्य वस्तूवर कुठल्याही निमित्तामध्ये डिपेंड नाही आहे. म्हणजे आपल्याला वाटते की आपला आधार म्हणजे नवरा आहे, आई वडील आहे. मग ज्यांचे आई वडील नाही आहे, ज्यांना नवरा नाही आहे, कुटुंब नाही आहे, ते काय निराधार आहेत का? ते काय त्यांचं जीवन बंद पडलं का? मग आपण असं दुसऱ्याच्या आधाराच्या कल्पनेवर जगतोय. कोणीतरी आहे म्हणजे बस सपोर्ट, मॉरल सपोर्ट आहे आपल्याला, एवढंच आपलं एक विश्वास, त्या विश्वासावर जगतोय. मग त्यागी कसं जगतो? तुम्ही जर घरात आहे, सगळे सेफ आहे, ते तर जंगलात राहणारे मुनी, त्यांना कोणाचा आधार होता? जे भावलिंगी संत होते तर ते त्या जंगलामध्ये, त्या हिंस्त्र पशूंच्या मध्ये, त्या कडक उन्हामध्ये, थंडी पाऊस वारा काय होतं त्यांच्याजवळ रक्षणासाठी, सगळ्यामध्ये ते तरी पण सेफ होते. कारण ते स्वतःच्या आधाराने राहायचे आणि त्यांना पराधीनता नव्हती कुठल्या गोष्टीसाठी. मग ते सांगितलं इथं सुद्धा की जे वस्तूचं स्वरूप आहे ते स्वाधीन आहे आणि स्वतंत्र आहे, त्याला पराची अपेक्षा नाही. म्हणून दोन वस्तू एकमेकांना मिळून मग काहीतरी कार्य होतं हे म्हणणं चुकीचं आहे. तर काल आपण काय बघत होतो जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये? उपादान आणि निमित्ताची व्यवस्था बघत होतो. मग त्यामध्ये काय मी सांगितलं होतं ते हे बघा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला. बघितलं का सगळ्यांनी न्यायदीपिका? सगळं तुम्हाला रेडीमेड टाकून दिलं ग्रुपवर. बघितलं का ते? म्हणजे न्यायदीपिकेमध्ये 235 का काय का पान नंबर आहे ना, तर त्याच्यामध्ये त्यांनी घेतलंय काय काय ते वाचा जरा समोर. एक काय आग से पीली वस्तू जानी असं काहीतरी आहे ना, आग से सफेद वस्तू जानी. म्हणजे हे कार्य घेतलं होतं डोळ्याने वस्तू जाणली, मग ती पांढरी वस्तू आहे वगैरे हे समजून घ्या. दिसतंय का बोर्ड? हे कार्य झालं, डोळ्याने वस्तू जाणली. मग त्याच्यामध्ये काय घेतलं होतं त्यांनी? उपादान आणि निमित्त घेतलंय ना. मग उपादान काय आहे, काय सांगितलंय? वाच. उपादान सांगितलं, जाणली गेली आहे ना ती. पर्याय म्हणजे कार्य काय झालंय? जाणण्याचं कार्य झालं. ते कोणात झालं? ज्ञानामध्ये. त्यामुळे ज्ञान पर्याय हे झालं उपादान. आणि निमित्त काय आहे? ती वस्तू. पांढरी वस्तू जी आहे ती निमित्त आहे.
डोळे पण निमित्त आहे, डोळ्याच्या निमित्तात जाणली असं त्यामुळं तिथं. आणि मग कर्ता कोण आहे कार्याचा? मग तिथं अन्यांनी कसं मानलं की 100% उपादान आणि 100% निमित्त हे कार्याचं कर्ता असतं. तर हे सगळं सांगितलं होतं उच्चरित सद्भूत व्यवहारण्याने योग्य आहे, कारण बहिरंगामध्ये ती वस्तू असताना ती जाणली गेली असं म्हणणं व्यवहार आहे. त्यामुळे हे उच्चरित सद्भूत व्यवहारण्याने आम्ही मान्य करतो. पण जेव्हा निश्चयाचं कथन येणार त्यावेळेस सांगितलं काय, ज्ञान पर्यायामध्येच 100% कार्य झालंय, निमित्त हे 0% कर्ता आहे. जे कार्याचं कर्ता निश्चयाने ज्ञान पर्यायच आहे, परद्रव्य नाही. मग तुम्ही तिथे डोळे म्हणा, वस्तू म्हणा, मग त्याच्यासाठी कसं घटवलं? आवाज येतोय का माझं? ते पण बंद. हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हां, ठीक आहे. तर इथं कसं सांगितलं की ते पडद्यासारखं नुसतं चालतंय, पडदा पूर्ण सारखं उजेड आहे. काय सांगत होते मी? हां, उपादानातनी म्हणजे कार्याचं कर्ता उपादान आहे हे समजून देण्यासाठी त्यांनी चांगलं स्पष्टीकरण दिलंय की जेव्हा कार्य होतं तर ज्याच्या ॲब्सन्समध्ये कार्य होणार नाही त्याला म्हणायचं खरं कर्ता. कुठलं पण असू देत. मग ज्याच्या गैरहजेरीत काय म्हणायचं, ज्याच्या ॲब्सेन्समध्ये कार्य होणार नाही तो त्या कार्याचा मूळ कर्ता असतो. जसं म्हणलं डोळे नाही तर जाण्याचं कार्य बंद पडलं असं होत नाही. त्यामुळे डोळे हे जाणण्याचा कर्ता नाही. चष्मा नाही म्हणून जाणताच येत नाही असं नाही आहे. तर चष्मा हे सुद्धा कार्याचं कर्ता नाही. पण ज्ञान गुणच नाही आहे, ज्ञान पर्याय नाही आहे आणि जाणतोय असं तर होणार नाही. त्यामुळं जे नसताना नियमाने कार्य अडतं, थांबतं, होणार नाही त्याला म्हटलं जातं कार्याचा उपादान कर्ता. मग कोणतर म्हणेल ज्याला चष्मा आहे, नंबर आहे, तो कसं बघणार, कसं वाचणार? मग त्याला चष्म्याला तुम्ही कार्याचा कर्ता म्हणा. काय सांगणार? तर तिथं सांगितलं की उपादान म्हणजे जे आपण रूल्स लावतो, जे सिद्धांत लावतो ते ऑल ओव्हर सगळ्याच्याच जायला पाहिजे, म्हणजे सर्व मान्य असायला पाहिजे. असं नाही की एखाद्याला चष्मा आहे एखाद्याला नाही आहे, तर तसं त्या प्रकाराने लावू शकत नाही आपण. मग तिथं सांगितलं ज्याला चष्मा आहे आणि ज्याला नाही दोघं सुद्धा ज्ञानानेच जाणत आहेत. काय म्हणले? ठेवा ही दरी आहे होई. हां, बरं. तर त्या शंकाकारांनी काय विचारलंय की कारक साकल्य हे कार्याचं करताय. कारक साकल्य म्हणजे काय? उपादान आणि निमित्त हे दोन्ही मिळून मगच कार्य होत असतं. कारक म्हणजे कार्याचे कर्ता, जे काही लागतं सामग्री सगळे मिळून त्याला म्हणायचं कारक. मग त्या समग्र कारणांची एकता असतानाच कार्य होतं असं त्याला म्हणायचंय. पण आपण सांगतोय की उपादान हेच कार्याचा कर्ता असतो. मग बाहेर तुमचं निमित्त तिथं असतं पण निमित्तामुळं कार्य होतं असं नाही. त्यामुळं आचार्यांनी त्याला समजून सांगितलं की उपादानाने कार्य होतं, बाकीच्या सगळ्या कारणांमुळं होतं असं नाही. मग तिथं ते व्यवहाराने आपण सांगणार की ते असतं म्हणून, पण त्याच्यामुळं कार्य होतं हे जो मानतो त्याचं खंडन करून सांगितलं. मग ही पहिलं उदाहरण दिलं. दुसरं उदाहरण काय दिलंय? तसंच झालं. हां, इथं डोळ्याने वस्तू जाणली असं आलं होतं ना, पांढरी वस्तू जाणली. मग इथं डोळे आणि वस्तू दोन्ही निमित्त झाले होते. दुसरं उदाहरण देऊन सांगितलं त्यांनी की फक्त वस्तू जाणली, ही पांढरी वस्तू आहे ना, तरी पांढरी वस्तू जाणली एवढंच दुसरं उदाहरण घेतलंय. मग त्याच्यामध्ये पण सांगितलं उपादान कोण? ज्ञान पर्याय आणि निमित्त सफेद वस्तू. तरी हेच निमित्त झालं. मग तिथं पण कार्य होणार ते ज्ञान पर्यायातच होणार. मग असं आपण काल ज्ञानावर लावत होतो की मी ज्ञानाने आत्म्याला जाणतो असं म्हणत असताना कोण उपादान कोण निमित्त? ज्ञानाने आत्म्याला जाणतो.
तर इथे त्यांनी घटवताना कसं घटवलंय, अभ्यंतर कारण आणि बहिरंग कारण. आपण काल ते घटवलेलं कोणाला समजलं नसलं तर परत एकदा सांगते की जेव्हा सम्यक दर्शनाची प्राप्ती होती त्यावेळेस तिथं काय सांगतो आपण, बहिरंगामध्ये निमित्त कोण असतं, देवशास्त्र गुरूंचा उपदेश, त्याच्या निमित्तात मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. तर तिथं देवशास्त्र गुरु हे उपादान का निमित्त? आता इथं त्यांनी ते एक उदाहरण घेतलंय ना, काय देवदत्ताने कुऱ्हाडीने काय म्हटलं ते, दात्र शब्द वापरलाय, दात्राने, दात्र म्हणजेच कुऱ्हाड काय कट करण्याचं करवत वगैरे, देवदत्त दात्राने लाकूड कापतो. मग हे कार्य घेतलं त्यावेळेस तिथे उपादान कोण आहे, देवदत्त. काय देवदत्ताला कापलंय का लाकडाला कापलंय? म्हणजे तुम्ही कार्य काय घेता त्याच्यावर आहे बरं का. आता इथं देवदत्तानी ते कापण्याचं कार्य केलं म्हणजे त्याचे विकल्प केले, त्याचं शक्ती लावली, हे त्याचं कार्य झालं. पण लाकूड कट झालं हे लाकडाचं कार्य आहे. तुम्ही कोणाकडे लावणार आहे त्यानुसार तिथं लावावं लागतंय. मग जी छेदन क्रिया झाली त्याच्यामध्ये देवदत्तानी कार्य केलंय म्हणून तिथं बाह्य उपकरण काय आणि अंतरंग अभ्यंतर उपकरण काय असं त्यांनी दोन शब्द वापरले टीकेमध्ये. म्हणून तसंच घटवू आपण, बाह्य उपकरण आणि अभ्यंतर उपकरण. बाह्य उपकरण काय आहे, हे दात्र किंवा त्याचा हस्तव्यापार, हे सगळं घेतलं बाह्य उपकरण. आता अभ्यंतर सांगा. तर वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम, त्याला जर वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम नसेल तर हे कार्य होणार नाही. म्हणजे त्याच्याजवळ काय म्हणायचं, कुऱ्हाड आहे, हात आहे, सगळं आहे, पण जर त्याच्याकडे ती शक्तीच त्याला प्राप्त नाही झाली तर तो ते कार्य करू शकणार नाही. म्हणून त्यांनी ते कसं घेतलं वाचते, यदि ऐसा मान ले कि जैसे भिन्न करोत रूप उपकरण से काटने से देवदत्त ही काटने वाला कहलाता है, उसी प्रकार. म्हणजे कापणारा कोण आहे, लाकडाला कोण कापलं, देवदत्तनी कापलं नाही, कुऱ्हाडीने कापलं. एका द्रव्यात लावायचं आपल्याला त्या, म्हणजे साक्षात कार्य कोणाचं कोणामध्ये झालंय, त्या कुऱ्हाडीच्या द्वारे लाकूड कापलं गेलंय. आणि मग देवदत्त तिथे त्याच्या परिणामांचा करता आहे, मला हे कट करायचंय, हे भाव त्याचा तो त्या विकल्पाचा करता आहे असं म्हटलं जातंय. उसी प्रकार भिन्न ज्ञान से जानने पर जीव ज्ञानी कहलाता है, ऐसा नहीं कहना चाहिए. छेदन क्रिया के प्रति दात्र बाह्य उपकरण निमित्त रूप है तथा वीर्यांतराय के क्षयोपशम से जनित पुरुष की शक्ति विशेष अभ्यंतर उपकरण है. जे काय वीर्यांतरायच्या क्षयोपशमाच्या निमित्तात त्याला प्राप्त झालेली शक्ती आहे ते अभ्यंतर उपकरण आहे, ते उपादान रूप आहे असं म्हणलं. त्यामुळे ह्याला म्हणायचं उपादान. आता हे असं समजून घ्या, इकडे घेतलं हे अभ्यंतर उपकरण म्हणजेच उपादान आणि बाह्य उपकरण म्हणजेच निमित्त. काय समजलं, दिसतंय ना नीट सगळ्यांना? तर अभ्यंतर उपकरण म्हणजेच उपादान म्हणलं जे नसताना कार्य होणार नाही. जर त्याची शक्ती विशेष नसेल प्रगट तर देवदत्त कुऱ्हाड असली तरी सुद्धा तो कापू शकणार नाही. वहाँ अभ्यंतर उपकरण रूप शक्ति के अभाव में दात्र उपकरण और हस्त व्यापार होने पर भी छेदन क्रिया नहीं होती. जर त्याला ती शक्ती विशेष नसेल तर तो ते कार्य करू शकणार नाही. जसं म्हटलं की एखादा कोणीतरी दुर्बळ व्यक्ती आहे किंवा मतिमंद व्यक्ती आहे किंवा ज्याला स्वतःचा विवेक नाही आहे, असं जो की आपल्या बुद्धीने कार्य करत नाही, असा तो मनुष्य करवतीने कट करू शकणार का? त्याच्याकडे करवत दिली आहे, हात आहे, लाकूड आहे, त्याला माहीतच नाही ते करायचं कसं आणि त्याची शक्तीच नाही आहे त्याच्याकडे ते करण्याची वगैरे. तर त्या उपादानाच्या अभावामध्ये कट करणे रूप कार्य दिसून येत नाही.
म्हणजे ज्याचा अभावामध्ये कार्य होत नाही त्यालाच म्हणलं कार्याचा करता, आणि ते असेल तरच तिथं कार्य झालेलं दिसून येतं. उसी प्रकार प्रकाश उपाध्यायादि बहिरंग सहकारी कारणों का सद्भाव होने पर भी अंतरंग ज्ञान उपकरण के अभाव में पुरुष की पदार्थ को जानने रूप क्रिया नहीं होती. काय म्हणले? मग इथे सांगायचं ना. आता दुसरं कार्य काय घेतलं सांगा. आता हेच जावा की डोळ्याने पांढरी वस्तू जाणली हेच उदाहरण आहे. फक्त त्यांनी काय घेतले, ह्याच्यामध्ये बहिरंग प्रकाश आदी सुद्धा निमित्त आहेत. तिथं प्रकाश उपाध्यायादि बहिरंग सहकारी कारणों का सद्भाव होने पर भी, हे सगळं असताना सुद्धा प्रकाश आहे, चष्मा आहे, डोळे आहेत तुमचं, तरी सुद्धा वस्तू का नाही दिसत तुम्हाला एखादी? तर सांगितलं अभ्यंतर उपकरण कोण आहे? ज्ञान उपकरण. मग जर ज्ञानच तिथं नसेल कार्य करणारं तर तिथं पुरुष जाणू शकत नाही. मग आता माझा प्रश्न आहे, असा कुठलाही पुरुष नाही की त्यात ज्ञान नाही आहे, मग जाणायला पाहिजे. कसं लावायचं हे उदाहरण? मग त्यांनी म्हटलंय की जर अभ्यंतर उपकरण रूप ज्ञान नसेल तर जाणण्याची क्रिया होत नाही. ज्ञान रहित तर कोणी पुरुष नाही आहे. मग का असं सांगितलं उदाहरण? बोला. नाही, आता समोर वस्तू आहे म्हणलं ना त्यांनी, प्रकाश आहे, वस्तू आहे, डोळे आहेत, सगळं आहे, तरी सुद्धा का नाही जाणलं? उपादान सादृश्य कारण इति वचनात. नाही, उपादान म्हटलं की मग ज्ञान पर्याय आहे त्यांच्याकडे उपादान, तरी पण का नाही जाणलं गेलं? आवरण क्षमात ते काय लावायचं का? हा, म्हणजे तिथं सांगितलं उपयोग नाही गेला, त्या आवरण कर्माचा क्षयोक्षम झाला नाही. जसं म्हणतो ना आपण, उदाहरण सांगितलं होतं परवा दिवशी, चष्मा समोरच ठेवलेला असतो पण दिसत नाही, मिळत नाही. प्रकाश नव्हता का? होता. चष्मा नव्हता का? होता. डोळे नव्हते का तुम्हाला? होते. तरी पण ती वस्तू का नाही दिसली? तर तसा क्षयोक्षम प्रगट व्हावा लागतो. मग इथं पण त्यांनी लावलं ते वीर्यांतराय कर्म म्हणजे बळ दाखवलं, आणि इथं पण सांगणार ते ज्ञानावरण कर्माचं क्षयोक्षम सांगणार, जे की असेल तरच तिथं कार्य झालेलं दिसून येतं, किंवा उपयोग तिकडं गेला तरच ते जाणीवेत येतं, अन्यथा नाही. उपयोग म्हणजे डोक्यात काहीतरी विचार चालले तुमच्या आणि तुम्ही वस्तू शोधताय, किती मिळणार? हातात 4 वेळा आली तरी सुद्धा 30 वस्तू शोधत असतो. परत आपण 4 वेळा ठेवणार आणि पुन्हा त्याला शोधणार. जसं सांगितलं होतं ना की तो मनुष्य असतो आणि त्याला एका गुरूंकडून कळलं, नाही तो जंगलातून चालला होता आणि जात असताना तिथं एक साधू भेटले त्यांना, आणि मग तो म्हणाला की मला फार हालापेष्टाचं जीवन आहे, माझं काहीतरी उद्धार करा. मग त्या गुरूंनी सांगितलं ठीक आहे, याच जंगलामध्ये याच एरियामध्ये एक पारसमणी आहे, तू शोध आणि घेऊन जा, तुला मिळालं तर ते तुझं लाईफ सेट झालं. म्हणजे काय, त्याच्याद्वारे तू कितीतरी सोना बनवशील आणि कितीतरी तुला लाभ होईल त्याच्यातून. मग आता त्यांनी काय केलं की कसं शोधायचं त्याला, म्हणून त्यांनी लोखंडाचे साखळदंड असतात ना, सगळ्या अंगामध्ये गुंडाळून घेतले आणि त्या जंगलातल्या प्रत्येक पत्थर उचलणार, त्याला लावणार आणि टाकणार, प्रत्येक दगड उचलणार, त्याला लावणार आणि टाकणार. का बरं? ते स्पर्श केल्यावर ते सोनं, लोखंडाचं ते सोनं होतं ना. आणि मग ती क्रिया त्याची निरंतर चालू राहिली, आणि किती असं 1-2 दिवस नाही, महिने वर्ष तो त्या जंगलामध्ये राहिला. कसं? त्या साखळदंडांनी वेढलेला. आणि मग त्याच जंगलाच्या वरून एक जण मनुष्य चालला होता काय, आणि म्हणजे कोणीतरी राहगीर चाललेले, आणि त्यांनी विचारलं की तुम्हाला कोण एवढं सगळं साखळ्या घातल्यात अंगात? मग तो म्हणला मीच घातल्यात. मग का म्हणून विचारलं, सांगितलं त्यांनी कारण असं मी शोधतोय म्हणून. मग ठीक आहे म्हणलं, ते निघून गेले पुढं, ह्याला मिळालं नाही आपल्याला काय मिळायचं आहे, नको म्हणून, आणि त्यांनी लोभ केला नाही आणि ते निघून गेले. आणि मग काही काळाने तेच माणसं परत त्या रस्त्याने चालली असताना आता ह्याच्या अंगावर सोन्याच्या सगळ्या साखळ्या होत्या. काय झालं होतं सांगा? पारसमणी मिळाला होता त्याला,
मग का तिथं फिरत होता परत? हा? साखळ्या झाल्या ना सोन्याच्या, तरी सुद्धा का फिरतोय मग? तर सांगितलं त्याची प्रतिक्षिप्त क्रिया झाली होती एक. अशा वर्षांमध्ये दगड उचलणे, लावणे, टाकणे, परत दगड उचलून लावणे, टाकणे, असं करत तो दिवस रात्र त्याच्यामध्येच असायचा. आणि कधी ते कुठलं दगड हातात आलं आणि त्या लोखंडाचं सोनं झालं हे त्याला माहीतच नाही. आता त्याच्या अंगात नव्हतं का ते, त्याला काय म्हणायचं, समोर वस्तू आहे, त्या हातात पारस आहे, मग ते सगळं निमित्त असताना पण बाहेर का नाही ज्ञान झालं कुठल्या दगडाने कुठलं दगड पारस आहे किंवा कुठल्या दगडाने त्या लोखंडाचं सोनं झालंय याचं ज्ञान का नाही झालं त्याला? एवढं तर झालं ज्ञान, पण ते झालं तेव्हा त्यावेळेस क्षयक्षम नव्हता. जेव्हा ज्ञान झालं त्यावेळेस दगड नव्हता हातात. आता ते दगड उचलून टाकलं होतं ऑलरेडी कुठंतरी, आणि मग परत आता काय करायचं, परत घेऊन फिरत राहायचं दगडासाठी. ते दगडासाठी तो फिरला. असं तुम्ही काय करताय, तुम्ही पण सगळ्या जडासाठीच फिरताय दिवस रात्र आणि आयुष्यभर. ते काय आहे तुमच्या हातात, नोट आहेत म्हणजे, कॉईन आहेत म्हणजे, सगळं जडच आहे ना, सगळं पृथ्वी कैकच आहे, मातीच आहे, आणि त्याच्यासाठी आपण दिवस रात्र खटपटतोय, तर सगळी शक्ती आपली त्यात वापरतोय. मग ते सांगता तिथं की जर ज्याला जिथं जसं क्षयक्षम असेल तसं ज्ञान होणार, धन मिळणार, तसं बल मिळणार, तिथं उपादान कारण ते आहे, सुख मिळणार, शांती मिळणार. पण जर आपण त्या उपादानाला सोडून कार्य करायला जातोय तर कधीही होणार नाही. म्हणून निमित्ताच्या मागं फिरू नका. कधी ते दगड मिळणार आणि कधी माझ्या आयुष्याचं सोनं होणार, कधीच होणार नाही. म्हणून सांगितलं बहिरंगामध्ये जे काय सहकारी कारण आहे ते कार्याचे करता नसतात. तर अभ्यंतर जे ज्ञान उपकरण आहे त्याच्याद्वारेच जीवाची जाणण्याची क्रिया झाली, त्यामुळं ते ज्ञानच कार्याचा करता आहे, उपादान कार्याचा करता आहे असं म्हणलं जातं. यहाँ जिस ज्ञान के अभाव से जीव जड़ होकर भीतरा सहज सुंदर आनंद झरने वाला अनुभूति रूप पारमार्थिक सुख ही उपादेय है, वह न जानता हुआ संसार में भ्रमण करता है. उसी कारण से रागादि विकल्प रहित निज शुद्धात्मानुभूति रूप ज्ञान ही उपादेय है, यह भावार्थ है. काय सांगितलं? मला राग झाला, सांगा उपादान कोण, निमित्त कोण? मला राग आला, मला पण राग येतो बरं का. तुम्ही लोक एक दिवस येता आणि 4 दिवस गायब होता म्हटल्यावर मला राग येतो. मग राग आला तर त्या रागाचं उपादान कोण आणि निमित्त कोण सांगा? म्हणा आता मी म्हणून म्हणजे उपादान तर मी आहे, माझ्यात रागाची परिणती झाली आहे ना, माझं चारित्र गुण, माझी विभाव परिणती हे रागाचा करता आहे. आणि निमित्त कोण? म्यूट काढून बोला कोण? तुम्ही ना. माहिती झालं तरी सुद्धा राग आणवताय मला. पाप लागतं बरं का. जर दुसऱ्याला रागाला आणलं, संश्लेषित केलं तर तुम्हाला पण पाप लागतं. तुमच्यावर माझ्याबरोबर तुम्ही पण दुर्गतीला जाणार जर दुसऱ्याच्या क्रोधाचं, संश्लेषाचं आपण कारण बनलो तर. म्हणून करता कोण आहे? वास्तविक मी आहे. तुम्ही या नाही तर नाही या, मी आपलं शांत परिणाम ठेवायला पाहिजेत. म्हणजे आज सकाळीच म्हणून चिंतन केलं काय, माध्यस्थ भावम विपरीत वृत्त असं सांगितलंय ना याच्यामध्ये सामायिक पाठमध्ये. जो कोणी विपरीत वागतोय ना आपल्या, त्याच्याविषयी माध्यस्थता असेल तरच तुम्ही सुखी जगू शकता, तरच तुमचं जीवन शांत असणार आहे. नाहीतर विपरीत वागणारे 100 लोक सतत भेटणार आहेत. आणि तुम्ही सतत जर संश्लेषित होऊ लागला किंवा कशाही होऊ लागला तर तुमचं जीवन कसं यापन करणार, कशी साधना करणार? मग असंच काल एक प्रसंग झाला की एक जण म्हणले शरीरात खूप त्रास होतो म्हणून मग इथं नाही अनुकूल. म्हणजे आता इथं माताजींकडे राहायला एक जण आले होते आणि मग त्यांना काय झालं की शरीरात काहीतरी त्रास होतो म्हणल्यावर ते म्हणले कसं राहायचं इथं, म्हणले नाही घरी जायला पाहिजे. मग त्यांना आम्ही समजवलं की घरी गेल्यावर त्रास जातो का, आणि इथं असताना त्रास होईलच कशावरून.
मग नाही म्हणल्या असं फार सेवा करावी लागणार माझी, असं इथं कोणाला उगीच काम लावायचं, त्यामुळे इथं नको, घरी जाणार. मग असं भाव केल्यावर त्यांना मी पण सांगितलं की होतंय, राहावा, नाही काय त्रास होणार वगैरे असं. पण तरीसुद्धा मग त्यावेळेस असं विचार आला की तुम्हाला शरण वाटतंय घरी गेल्यावर मला अनुकूलता मिळणार, शरीर काय त्रास द्यायचं बंद करणार नाही आहे, ते तर देणार आहे. पण तुम्हाला काय वाटतंय बहिरंगामध्ये अनुकूलता मिळाली की आपलं त्रास कमी झाला. मी विचार केला त्यावेळेस माताजींना जेव्हा 28 इयर्स ओल्ड होते आणि त्यावेळेस माताजींना जो त्रास झाला होता मेन्सेसचा, भयानक त्रास, असा त्रास कधी कोणाला झाला नाही आणि होऊ नये इतका त्रास झालेला. शरीरात शक्ती अशी सगळी शक्ती वाया जायची, इतकं त्रास व्हायचा. पण तरीसुद्धा मग तिथं असं विचार आला का त्यांना घरी जावं कशाला आता इथं, असं विचार केला तर कोण साधू राहणार आहे. म्हणजे निर्जरा व्हायला शेवटी प्रतिकूलतेत जावं लागतं, असं मला तिथे एक भावभासना झाली. आणि बरोबर मी आज जे स्टेटसला ठेवलं आहे ना एक काहीतरी त्याचं सेम मिनिंग मला मिळालं त्याच्यामध्ये. त्यात सांगितलं ना त्यांनी की काय रावणाकडं लंका होती पण रामाला वनवास मिळाला. आणि काय ग हां, रावणाकडं पुष्पक विमान होतं आणि सोन्याची लंका होती, पण तो पापी होता. आणि राम होता तो पुण्यवान जीव म्हणा किंवा सच प्रवृत्तीचा, पण तरीसुद्धा त्याला मिळालं वनवास. दुसरं काय होतं, हां, कंसाकडं सांगितलं सगळं थाट आणि राजपाट होतं. पण श्रीकृष्णाचा जन्म कुठं झाला, जेलमध्ये. आता तिथं म्हणायला पाहिजे होतं मग मला सगळी अनुकूलता असेल तरच मी जन्मणार, तरच मी तिथं त्या जंगलात मी राहणार नाही, असं रामाने आडवं लावलं का हो. म्हणजे तुम्ही काय करताय, बहिरंगातली परिस्थिती बदलायला जाताय, ते उपादान नाही. जिथं तुम्हाला कार्य व्हायचं ते उपादान तुमच्यामध्ये आहे आणि मग त्याच्याद्वारे तुम्ही कार्य कराल तर तुमचं कार्य उलट निर्विकल्प होईल. भलेही तिथं त्या प्रतिकूल प्रसंगांचं येणार असेल उदय, कर्मांचं उदय, तरीसुद्धा सांगितलं त्याच्यामध्ये आपण एवढं स्टेबल राहू शकणार की ते येऊन निघून जाणार. नाही तरी सांगितलं तुमची निर्जरा होण्यासाठी प्रतिकूलताच आवश्यक असते. आणि मग असंच झालं प्रसंग माझ्याबरोबर पण, जेव्हा फलटणमध्ये आम्ही ज्येष्ठ जिनवर व्रत केलं होतं. काय 1 महिन्याचं व्रत होतं, एक उपवास, हे एकासन 1 महिना, आणि पहिलं मधला आणि शेवटचा उपवास होता. आणि तेव्हा 2007मध्ये अशी काही शरीरात शक्ती नव्हती, उपवास करण्याची सवय नव्हती, एकासनाची सुद्धा सवय नव्हती. आणि मग आम्हाला सांगितलं सगळेजण करायलेत, करा, होत असतं असं म्हटल्यावर आम्हांची प्रेरणा आणि सगळ्यांचा उत्साह बघितल्यावर असं भाव झाले की आपण पण करावं. एकासनं वगैरे कधीही करून एखादं करायचो आम्ही, कधीतरी 1 महिना वर्षातमध्ये एखादा उपवास असं करत होतो तेव्हा. पण असं म्हटल्यावर तेव्हा ॲक्च्युली विचार आला की आपल्याला होणार का नाही. पण आम्हांनी असं प्रेरणा केली, सगळ्यांना छान, सगळ्यांचं बघून तयारी आहे, सपोर्ट मिळाला, चला आपण पण करू. काय म्हणायचं, मेला तर सल्लेख ना करा असं आम्हा म्हणतात सगळ्यांना. तुम्ही मरणार नाही व्रत करताना, पण मेला तर उलट चांगल्या सानिध्यामध्ये सल्लेख ना होणार आपली असं. आणि मग सुरुवात केली की 15 तारखेपासून काहीतरी व्रत सुरू होतं, 16 तारखेला डेट आली, 15 तारखेला उपवास होता आणि 16 तारखेचं पारणं एकासनामध्ये 16 जवळपास 1 किलोमीटर चालून जाऊन तिथं करायचं होतं. आणि इतकी तर सवयच नव्हती शरीराला. कसं करायचो आम्ही असताना, अनंत चतुर्दशीचा उपवास केला की रात्रभर तर झोपच लागायची नाही. त्यामुळे सकाळी 6ला उठायचं, आंघोळ करून मंदिरात जाऊन 10 मिनिटात घरी. कशाला, पारण्याला. त्याच्यासाठीच उपवास असायचं जवळपास आमचं. म्हणजे अशी इतकी प्रतिकूलता होती शरीरामध्ये, असं मला म्हणायचं आहे. आणि मग त्या प्रतिकूलतेपासून, आणि मग 1 महिन्याचं बंधन होतं, जायचं नाही आहे, व्रत आहे तोपर्यंत कंकण घातलं होतं, मर्यादा केली होती क्षेत्राची, आणि 1 महिनाभर व्रत पाळायचंच होतं. कसं पाळलं असणार आहे, म्हणजे अक्षरशः चंद्र सूर्य तारे सगळे दिवसा दिसले होते. आणि मग तेव्हा मला म्हणायचं आहे, प्रतिकूल प्रसंगामध्ये जेव्हा आपण फेस करतो ना त्याला, ती शक्ती वाढत जाते. खोटं नाही सांगितलं, तपाने बळ वाढतं. तप करा. ज्याला कोणाला असं वाटतंय ना की मी उपवास केला तर माझी शक्ती सगळी नष्ट झाली, माझी शक्तीच नाही आहे उपवास करण्याची, गैरसमज आहे.
तुम्ही जर तिथं ज्ञानपूर्वक उपवास कराल तर ते नियमाने आपल्या तपाला, आपल्या बळाला वृद्धी देणारं असतं. हेच सगळं विषय चालला आहे आमचा रात्री. कोणाला माहीत नसतं तर रात्री 8च्या दरम्यान हीच लिंक असती. कोणाला जॉईन करायचं असेल तर करा. तर तिथं मग असं हळूहळू बळ वाढत गेलं असं मला सांगायचं आहे. 1 महिना म्हणजे काय काळ कमी नव्हता तो. 2 दिवसाचं, 4 दिवसाचं, 1 आठवड्याचं म्हटलं तरी सुद्धा खुश म्हणून सोडलं असतं, चाललं असतं. पण 1 महिनापर्यंत जी निर्जरा झाली ना, त्याच्या शेवटच्या दिवशी ब्रह्मचर्य व्रत झालं. अशी निर्जरा झाली. म्हणजे अनपेक्षित काही भाव नव्हते किंवा काय त्याच्याबद्दल आयडिया नव्हती, पण अशी भयंकर निर्जरा होत असते. मला हे सांगायचं आहे. जेव्हा प्रतिकूल प्रसंगांमध्ये आपण त्याला तोंड देतो, त्याच्यामध्ये स्टेबल राहतो, तर तिथं तुमचं बघा की सगळं संकट संपणार आहे. जेव्हा तुम्ही ज्ञानपूर्वक ध्यान करणार, तप करणार, काय उपवास एकासन आधी तुमचे काय असतील तर ते करणार, तर त्याच्या निमित्तात टॅली करून बघा. झालं की तुम्हाला अशी निर्जरा दिसून येईल आणि फळ चांगलं दिसेल. मग म्हणून जाऊ दे, विषयांतर झाला आपला. काय सांगायचं होतं, जसं ते दगड किंवा ते पारसमणी जे होतं ते त्याच्या हातात आलं होतं, पण तरीसुद्धा त्याला त्याचं ज्ञान का नाही झालं, तर क्षयोपशम नव्हता. म्हणून उपादान कोण आहे, ज्ञान पर्याय किंवा ज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम हे उपादान कारण आहे. आणि बहिरंगामध्ये निमित्त ते दगड म्हणलं जाणार. पुन्हा पुढं जाऊन म्हटलं जर कर्माचं उदय किंवा क्षयोपशम निमित्त आहे म्हटलं तर स्वतःची आपली योग्यता उपादान आहे. असं आपण काल बघितलं होतं सगळं. म्हणून सांगितलं ह्याच्यावरून काय फायदा आपल्याला सगळं समजून. तर आपण निमित्ताला दोष द्यायला जातो किंवा निमित्ताला कर्तृत्व द्यायला जातो. निमित्ताने केलं, मला सुखी केलं, दुःखी केलं कोण, निमित्ताने. मग तुम्ही निमित्तावर राहू नका, हेच सांगायचं आचार्यांना. उपादान तुम्ही आहात. सासूबाईंनी मला त्रास दिला ही तुमची मिथ्या मान्यता आहे. कालचं वाक्य काय सांगितले होते, दुखी करने वाला कोई नहीं है, दुखी हो रहे है. कोण, हम. म्हणजे बाहेर दुःखी करणारं जगात कोणीही नाही, तुम्ही दुःखी होताय. मग ते बाहेर आलेला तो जीव संपर्कातला उलट निर्दोष बघा त्याला. आम्हा नेहमी हे सांगतात, सगळ्याला निर्दोषता जर सगळ्याची दिसली तर आपल्यामध्ये तशी एक ते कोणाला दोष देतात होते, जंगलात बसलेले मुनी. जर येऊन ते वाघ खायला लागलं किंवा कोणीतरी येऊन उपसर्ग करायला लागलं, नुसतं साप फिरून गेला जवळून, तुम्ही काय करणार, 4 कोस लांब पळून गेलेलो असतो. मग तिथं आपण त्या बहिरंगात इतरांना दोष द्यायला जातो की त्यांच्यामुळं त्रास, तर नाही. तिथं उपादान माझं तसं होतं, मी केलेल्या परिणामांचं फळ मला मिळतंय, ही दृष्टी आली तर संसार सुद्धा सुलभ झाला आणि धर्मामध्ये आपण विकास करू शकतो. म्हणून काल रात्री आम्ही काय प्रकरण घेतलं होतं, हे एक वाक्य पूर्ण करते. काय म्हणले परत एकदा सांगते. जिस ज्ञान के अभाव से जीव जड़ होकर वितराग सहज पारमार्थिक सुख, जड़ होकर वितराग सहज सुंदर आनंद की अनुभूति रूप पारमार्थिक सुख ही उपादेय है, वह न जानता हुआ. जे माझ्यासाठी खरं सुख आहे त्याला न जाणता संसारामध्ये परिभ्रमण करतोय. त्यामुळेच सांगितलं रागादी विकल्परहित निजशुद्धात्मानुभूती रूप ज्ञान ही उपादेय है. म्हणून तुम्हाला सुख देणारं, शांती देणारं कोण आहे, स्वतःचा ज्ञान गुण आहे. त्याला शरण जावा, त्याची अनुभूती करा, तर तुम्हाला सुद्धा म्हणजे तो उपादेय भासणार, स्वतःचा स्वभाव. इस प्रकार व्यपदेशादि की मुख्यता रूप व्याख्यान से 3 गाथाएं पूर्ण हुई. या गाथेमध्ये एवढंच सांगायचं होतं की ज्ञान आणि ज्ञानी परस्परापासून सर्वथा भिन्न नाहीत. त्यांना जर भिन्न मानलं तर काय काय दोष येतात. मग याच्यासाठी त्यांनी वैशेषिक मताचं खंडन करताना सांगितलं सगळं की जसं भिन्न करवतानी त्या देवदत्ताने लाकडाला कापलं, तसं भिन्न ज्ञानाने कोणीतरी जीव जाणतो असं म्हटलं तर दोष येतो. असं तर 2 वेगळे द्रव्य आहेत आणि काहीतरी जोडून ज्ञानाचं कार्य झालं असं म्हणणं योग्य नाही. काल काय घेतलं होतं रात्री प्रकरण सांगा, चिंतन करायला सांगितलं होतं. आपल्याला अपेक्षा का होतात, कधी होतात, किती होतात, कशा होतात, काहीतरी चिंतन केलं का? सकाळी ध्यानामध्ये विषय घ्या म्हणून सांगितलं तुम्हाला. अपेक्षा केली का त्याची?
निरपेक्ष स्वभावाला जाणण्याची अपेक्षा करा, जाऊ देत बाकीच्या सगळ्या अपेक्षांपेक्षा. ते तुम्हाला निरपेक्षता देणारा आहे, निर्विकल्पता देणारा आहे तो स्वभाव. मग तिथं आज मी घेतला चिंतनाला विषय तो, म्हणजे तुमच्या निमित्तात मलाच फायदा जास्त होतो. तर मी तो विचार केला की आपण अपेक्षा म्हणजे काय हेच बघत नाही आहे. म्हणजे काल रात्री सांगितल्यासारखं काय, स्वभाव तर निरपेक्ष आहे किंवा स्वभावाला कशाची गरज नाही आहे. बाहेर साखरेला गोड करायसाठी काय पाहिजे सांगा, पाण्याला थंड करायसाठी काय पाहिजे, फ्रीज. पाण्याचा स्वभाव शीतल आहे, उलट बर्फ हे उष्ण आहे, तुम्हाला माहीत नसेल तर, म्हणून बर्फ खाऊ नये कधी. तर म्हणजे अग्नीला उष्ण करायसाठी काय आवश्यक आहे, त्या सोन्याला चमकवण्यासाठी काय आवश्यक आहे, नाही आहे ना तिथं कशाची गरज. ते स्वभावाने तसा आहे. म्हणजे प्रत्येक वस्तूचा स्वभाव असा असतो की ज्याला बहिरंगातून कशाची गरज नसते. मग असा तो निरपेक्ष स्वभाव जाणला तर कशाची अपेक्षा होणार आहे बहिरंगामध्ये. आणि त्या रावणाच्या उदाहरणामध्ये हे पण येते बरं का, सोनं जे असतं ते शुद्ध आहे किंवा काय 24 कॅरेट म्हणता तुम्ही, त्याला सुद्धा अग्नीत टाकतात म्हणजे प्रतिकूलतेत गेलाय का अनुकूलता आहे त्याची, चटके भोगावे लागलेत ना त्याला पण. आणि त्याच्यानंतरच ते तुम्हाला इतकं तेजस्वी दिसतंय किंवा आकर्षक दिसतंय. मग तसंच सांगितलं की तुम्हाला पण ज्याचा कोणाचा स्वभाव समजला कोणाला ज्याला, तर तो त्या स्वभावानुरूप वर्तन करतोय, चर्या करतोय, तर त्याला नियमाने प्रतिकूलता येणार आहे बहिरंगामध्ये. पण त्या चटक्यातून जाऊनच सांगितलं अशी शुद्ध पवित्र अवस्था प्रगट होणार आहे किंवा तो स्वभाव पर्यायामध्ये प्रगट होणार आहे. आणि जर प्रतिकूलतेला घाबरलो, दूर जाण्याचा प्रयत्न केलो, रोग झाला की लगेच आपण औषधं गोळ्या खाऊन त्याला मारायचा प्रयत्न करतो. पण उलट प्रतिकूलतेत थोडीशी स्थिरता ठेवा. आता माताजींची स्थिरता बघताय तुम्ही, इतके उदय भयंकर चालू आहे शरीरामध्ये, पण अशी स्थिरता आहे की ते जवळ येणाऱ्याला समजणार आहे. मला जर असं त्रास असता तर बेडवर आडवं पडून आपण विश्रांतीच घेणार, दुसरं काय करणार नाही, अशी अवस्था आहे आज त्यांची. पण त्या सगळी चर्या त्यांची जशी पाहिजे तशी करतात आणि ते व्हायलाच पाहिजे सगळं, असं सगळं त्यांचं रुटीन आहे. मग तिथं त्यांच्या शरीरात प्रतिकूलता असताना ते स्थिर राहू शकतात. मग माझ्या शरीरात काय झालं तर मी का अस्थिर होतो, अशांती का होते आपली, लगेच आपण अनुकूल गोष्टींना का शोधायला जातो, अनुकूल व्यक्तींकडे जातो, काहीतरी तशी अनुकूल सामग्री गोळा करत राहतो. पण उलटं सांगितलं त्याच्या निमित्तात तुम्ही पुण्य नष्ट करताय. आणि जिथं हे प्रतिकूलतेत स्टेबल राहण्याचं काय म्हणायचं, आपली ॲग्रेसिव्ह रिॲक्शन असेल ना तिथं, जर म्हणजे आपण एक त्याचा विरोध करतो त्या प्रतिकूलतेचा, तर तो माणूस सांगितलं सगळ्या संकटातनं बाहेर पडण्याची त्याच्यात शक्ती आपोआप येते. आणि मग तुम्हाला संसार हेच मोठं संकट आहे, त्यातून बाहेर पडायचं तर हे बळ वापरायलाच पाहिजे. म्हणून बाहेर कोणापासून दूर जाऊ नका, ते बाहेर कोणी प्रतिकूल नसतात. ज्ञानातून अशी शक्ती प्रगट करा की त्या प्रसंगामध्ये सुद्धा आपण राहू शकतो स्थिर, शांत, समता परिणामामध्ये. हेच या गाथेतून शिकायचं आहे की तो परिणाम, तो स्वभाव माझ्यामध्ये आहे, बाहेर कोणी मला स्थिर किंवा समभावी, माध्यस्थभावी बनवणारं नाही. म्हणून शांत स्वभावाला जाणा. हो जाणा. स्वतःचे स्वरूप ओळखा. या स्वरूपाला परद्रव्याची, परभावाची आवश्यकता नाहीच. हा स्वभाव स्वाधीन आहे अनुभवा. साम्यभाव स्वरूपोऽहम्, स्थिर स्वभाव स्वरूपोऽहम्. ओम नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो अजायाणं, नमो लोये सौवसा.